नागपूर महानगरपालिकेमध्ये नीता ठाकरे यांची महापौरपदी जे आहे ते निवड झालेली आहे। त्यानंतर आता नागपूरमध्ये जे आहे ते महापौरांना जे आहे ते शासकीय निवासन देण्यासाठी जे आहे ते चर्चा जी आहे ते सुरू आहे। यापूर्वी 54 महापौर झालेले आहे नागपूर महानगरपालिकेत। आजवर कोणालाही शासकीय बंगला देण्यात आला नव्हता। मात्र सिव्हिल लाईन परिसरातील हा जो मेट्रो हाऊस आहे हा सध्याला जे आहे ते नीता ठाकरे यांना देण्यात यावा अशा पद्धतीने शासनाकडे जे आहे ते पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती आहे। त्यामुळे सद्यस्थितीत जर हा पाहायला गेलं तर हा जो मेट्रो हाऊस आहे सुरुवातीला मेट्रो कार्यालयासाठी जे आहे ते हा बंगला तयार करण्यात आलेला होता। मात्र त्यानंतर दीक्षाभूमी परिसरामध्ये मेट्रोचं कार्यालय गेल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते सद्यस्थितीमध्ये हे श्रावण हर्डीकर जे IAS आहे त्यांच्यासाठी जे आहे ते हे देण्यात आलेलं आहे। मात्र आता सध्याला जे आहे ते 55वा महापौर जे आहे ते नागपूर महानगरपालिकेमध्ये निवडला गेलेला आहे। त्यामुळे नीता ठाकरे यांना जे आहे ते हा बंगला देण्यात यावा अशा पद्धतीचं पत्रव्यवहार जे ते शासनासोबत चालू असल्याची माहिती आहे। त्यामुळे नक्कीच यापुढे जर हा बंगला जर नीता ठाकरे यांना जर दिला गेला तर सिव्हिल लाईन परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते भेटीगाठी घेतील आणि त्यांची जे काही कामं मार्गी लावायची असतील ते या बंगल्यावर येऊन जे आहे ते महापौरांच्या भेटीगाठी घेऊन ते मार्गी लावू शकतात। त्या पद्धतीने सद्यस्थितीमध्ये आहे ते प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे नक्कीच आता नीता ठाकरे यांना जे आहे ते हा बंगला मिळतो का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।